द प्री रॅफेलाइट्स. ओके, किंवा प्री रॅफेलाइट ब्रदरहूड. याच्यावर थोडासा विचार करा. आता ब्रदरहूड याचा अर्थ काय असेल? ग्रुप, ओके, विच हॅव द सेम काइंड ऑफ थिंकिंग, जे की सारख्या विचार करतात अशा लोकांचा ग्रुप, दॅट इज कॉल्ड ब्रदरहूड. ओके. आणि पोएट्री मीन्स त्यांनी लिहिलेली पोएट्री, किंवा पोएट्रीच्या बाबतीमध्ये त्यांचे व्ह्यूज कसे होते, तर दे वेर कॉमन. आता प्री रॅफेलाइट याचा अर्थ काय? प्री म्हणजे पूर्वी आलेलं, एवढं तर तुम्हाला माहित आहे. ओके, प्री मीन्स बिफोर आणि पोस्ट मीन्स नंतर. तर या प्री रॅफेलाइटच्या नंतरच्या काळामध्ये, सॉरी, रॅफेलाइटच्या आधीच्या काळामध्ये काय होतं? तर राफेल नावाचा एक चित्रकार होता. तुम्ही हिस्ट्री शिकली असाल, युरोपियन हिस्ट्री. तर त्या युरोपियन हिस्ट्रीमध्ये जे मिडवल युरोप असतो, किंवा मिडवेल एजमधला जो युरोप आहे, मिडल एजमधला, ओके, तर दॅट इज फेमस फॉर इट्स आर्ट. ओके, अँड अमॉंग दीज आर्ट्स देर इज पेंटिंग ऑल्सो. खूप साऱ्या आर्ट्सपैकी एक महत्त्वाचं त्या काळातलं कुठलं होतं युरोपमधलं, तर ते म्हणजे पेंटिंग. आणि हा जो राफेल होता, राफेलचं स्पेलिंग थोडंसं पाहून घ्या, RAPHAEL. ठीक आहे. तर हा राफेल इटालीचा होता किंवा रोमचा होता. आणि हा राफेल एकटाच नव्हता. ओके, तर राफेलच्या आधी तुम्ही लिओनार्डो दा विंचीचं नाव ऐकलं असेल. असे बरेच जण तुम्ही ऐकले असतील ज्यांनी पेंटिंग केली आहे त्या काळामध्ये. ओके, तर हा राफेल त्यापैकी एक होता. लिओनार्डो दा विंची असेल, किंवा तो फ्रा लिप्पो असेल, पंडाल्फ असेल, वगैरे वगैरे. हे खूप सारे पेंटर्स होऊन गेले, जे की वर्ल्ड फेमस आहे. मोनालिसाचं चित्र कोणी काढलं? दा विंचीनं काढलं. ओके, लिओनार्डो दा विंची. ठीक आहे. तर या राफेल किंवा त्यांच्या आधीच्या चित्रकारांचं वैशिष्ट्य काय होतं? तर दे कुड पेंट और दे कुड पोर्ट्रेट एनिथिंग, एनी पर्सन ॲज इट इज. जशास तसं दिसेल अशा पद्धतीचं ते काय करत होते? पेंटिंग वगैरे करू शकत होते, किंवा तशी त्यांच्यामध्ये ॲबिलिटी होती पेंटिंग करण्याची. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं डिस्क्रिप्शन, किंवा अशा पद्धतीचं प्रत्येक बारकावे टिकण्याचं काम कोणी केलं? तर या कवींनी केलं. आणि हे बारकावे त्यांनी कशामध्ये टिपले? तर त्यांच्या कवितेमध्ये टिपले. ओके, त्यांनी काय पेंटिंगमध्ये तर केले, पण त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा बारकावे त्यांनी टिपलेत कवितेमध्ये. तर इन द व्हिक्टोरियन एज, दॅट इज इन 1837 to 1901, हा व्हिक्टोरियन काळ आहे. अ ग्रुप ऑफ पोएट्स केम टुगेदर. काही लोक जे कविता करत होते ते एकत्रित आले. दे फॉर्म्ड अ ग्रुप नेम्ड द प्री रॅफेलाइट ब्रदरहूड इन 1848. हा 1848 इम्पॉर्टंट आहे. ओके, व्हेन वॉज धिस प्री रॅफेलाइट ब्रदरहूड फॉर्म्ड? केव्हा तयार करण्यात आला होता? फॉर्म करणं मीन्स तयार करणे. तर हा प्रश्न विचारला जातो. किंवा इन विच इयर दॅट ग्रुप वॉज फॉर्म्ड. तर तुम्हाला ते इयर लक्षात असलं पाहिजे. दॅट वॉज इन 1848, 1848 लक्षात राहील. ओके, त्याचबरोबर तुम्हाला असंही विचारू शकतील की इन विच ड्युरेशन डीड क्वीन व्हिक्टोरिया रेन्ड. रेन मीन्स राज्य करणं. क्वीन व्हिक्टोरिया ही राणी कुठून कुठपर्यंतच्या काळामध्ये होती? तर यू शुड नो द both the years, that is from 1837, ओके, 1837 to 1901. 1837 मध्ये ती गादीवर आली, म्हणजेच राज्याभिषेक झाला, तिचं कोरोनेशन झालं. ओके, अँड इन 1901 मध्ये ती मृत्यू पावली. तर ती तेवढे वर्ष गादीवर होती. देन इट वॉज हेडेड बाय डांटे रसेटी. हेड मीन्स लीडर. हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे की या ग्रुपचा लीडर कोण होता. ओके, कोणी कोणी या ग्रुपमध्ये काम केलं, सॉरी, कोणाच्या अंडरमध्ये या लोकांनी काम केलं. ओके, यांचा मेन कोण होता? तर दॅट वॉज डांटे रसेटी. हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात ऑब्जेक्टिव्हमध्ये. देन हू आर द अदर पोएट्स और अदर मेंबर्स ऑफ दिस ग्रुप? अजून कोण कोण होतं यांच्या ग्रुपमध्ये समाविष्ट? तर ते म्हणजे एक ख्रिस्तियाना रसिती होती. हा ख्रिस्तियाना रसिती कोण होती? तर शी वॉज द सिस्टर ऑफ डांटे रसिटी, त्याची बहीणच होती. देन विल्यम मॉरिस. ओके, विल्यम मॉरिस हा सुद्धा
त्यांच्या ग्रुपमध्ये होता. एक चांगला पोएट आहे, रिनाउंड पोएट आहे, खूप फेमस असा पोएट आहे. अँड देन AC स्विनबर्न हा सुद्धा एक फेमस पोएट आहे. तर या ॲटलिस्ट हे चौघं तुम्हाला महत्त्वाची माहीत पाहिजेत ॲटलिस्ट. ओके, देर आर मेनी मोर बट यू शुड नो ॲटलिस्ट दिस 4. हे मेन पोएट्स होते या ग्रुपमधले. ओके, आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे मेनी ऑफ देम वेअर पेंटर्स. ओके, विल्यम मॉरिस पेंटर होता, डांटे रसिटी पेंटर होता, स्विनबर्न पेंटिंग करत होता. तर मोस्ट ऑफ देम वेअर पेंटर्स. देन व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट? First characteristic is a visual presentation. Okay, because these poets were painters and they were influenced by painters or painters like Raphael, okay, Leonardo da Vinci, Van Dyck, etc. तर त्यामुळे their poetry had this kind of quality. कोणती क्वालिटी होती? तर व्हिज्युअल प्रेझेंटेशन. पेंटिंगचं वैशिष्ट्य काय असतं की तुम्हाला समोरच्या व्यक्तीला सगळं काही व्हिज्युअलाइज झालं पाहिजे, समोरच्याला सगळं काही दिसलं पाहिजे. त्या पेंटिंग चित्रामध्ये काय आहे काय नाही हे ह्या गोष्टी दिसल्या पाहिजे. ओके, आणि मग हे दिसण्याचं काम कशामुळे होते? तर त्यामध्ये टिपलेल्या बारकाव्यामुळे. ओके, बारीक चित्र केव्हा ॲक्युरेट वाटतं? सपोज एखाद्या व्यक्तीचं चित्र काढत आहात आणि ज्याचं चित्र काढतात त्या व्यक्तीच्या गालावर जर एखादा स्कार असेल, स्कार मीन्स डाग असेल काही, आणि तुम्ही जर तो डाग त्या चित्रात नाही काढला तर ते चित्र खरं वाटेल का, चांगलं वाटेल का? तर नाही वाटणार. ओके, दॅट पेंटर शुड पेंट दॅट स्कार ऑल्सो ऑन द फेस ऑफ दॅट पिक्चर. ओके, जे चित्र काढत आहे त्या चित्रामध्ये सुद्धा तो स्कार आला पाहिजे, तो डाग दिसला पाहिजे, तरच त्याची रियालिटी किंवा त्याची क्वालिटी चांगली वाटेल. म्हणजेच त्याला काय करावं लागेल, बारीक सारीक गोष्टी जे आहेत त्या टिपाव्या लागतील. ओके, बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्याला त्या चित्रामध्ये नमूद कराव्या लागतील. तशा पद्धतीचं बारकावे कवितेमध्ये लिहिण्याचं काम, डिस्क्राईब करण्याचं काम कोणी केलं? तर या प्री रॅफलाइट कवींनी केलं. ओके, एका पेंटर जसं फोटोमध्ये पेंटिंग करण्याचं काम करतो, बारकावे टिपण्याचं, तशा पद्धतीचं काम या प्री रॅफलाइट पोएट्सनी त्यांच्या कवितेमध्ये केलं. आणि म्हणून त्यांच्या कविता कशा वाटतात आपल्याला? तर त्याच्यामध्ये व्हिज्युअल क्वालिटी दिसते. व्हिज्युअल मीन्स दृश्य, एकदम आपल्या नजरेसमोर ते चित्र उभं राहते, ज्याला आपण इमेजरी म्हणतो. ओके, इमेज तयार होते आपल्या माइंडमध्ये, मनामध्ये. आणि प्रेझेंटेशन मीन्स प्रस्तुतीकरण किंवा समोर मांडणे. ओके, आणि हे कशामुळे झालं? तर देअर मॉडेल इन पेंटिंग वेअर द मिडिव्हल रोमन पेंटर्स. ओके, मध्ययुगामधले रोममधले किंवा इटालीमधले जे पेंटर्स होते, खूप वर्ल्ड रिनाउंड किंवा वर्ल्ड फेमस, असे पेंटर्स त्यांचे मॉडेल होते. अशा पेंटर्सला ते समोर ठेवून पेंटिंग पण करत होते आणि लिखाण पण करत होते. ओके, राफेल वॉज वन ऑफ दिस पेंटर्स. ओके, राफेल हा सुद्धा या मिडिवल रोमन पेंटर्स पैकीच एक होता. ओके, राफेलच्या नंतरचे पेंटर्स तेवढे फेमस नाही आहे, पण राफेलच्या आधीचे पेंटर्स मात्र बरेचसे फेमस आहेत. सो दे ट्राईड टू ब्रिंग द व्हिज्युअल क्वालिटी ऑफ पेंटिंग टू पोएट्री. आणि म्हणून त्यांनी काय केलं? तर पेंटिंगची जी क्वालिटी असते, ओके, पेंटिंगची जी व्हिज्युअल क्वालिटी असते, बारकावे टिपण्याची क्वालिटी, ती पोएट्रीमध्ये आणण्याचं काम केलं, पोएट्रीमध्ये उतरवण्याचं काम केलं. म्हणून त्यांच्या पोएट्रीमध्ये व्हिज्युअल प्रेझेंटेशन आपल्याला दिसतं. ओके, दे डिस्क्राइब्ड द सिच्युएशन्स, ऑब्जेक्ट्स अँड पर्सन्स इन डिटेल. कुठलीही गोष्ट असो, सिच्युएशन असेल एखादी घडत असलेली, ऑब्जेक्ट असेल एखादं, ओके, वस्तू किंवा एखादी व्यक्ती असेल, त्याचं जे चित्रीकरण आहे, त्याला त्याचं वर्णन जे आहे, डिस्क्राईब करणं मीन्स वर्णन करणं जे आहे, खूप डिटेलमध्ये केलेलं आहे. व्हाईल रीडिंग देअर पोएट्री, अ सिरीज ऑफ पिक्चर्स व्हिज्युअलायझेस इन अवर माइंड. ओके, ज्यावेळेस आपण त्यांच्या कविता वाचतो तर असं वाटतं की आपण त्यांच्या कविता वाचत नाही तर पाहत आहोत, कारण की आपल्या मनामध्ये खूप सारे चित्र ॲटोमॅटिकली तयार होतात. ओके, ते कविता वाचताना, ते डिस्क्रिप्शन वाचताना. डांटे रसिटीज ब्लेस्ड डॅमोझेल इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इट. ओके, कधी आपला ऑफलाईन जर क्लास झाला तर आय विल टेल द समरी ऑफ दिस पोएम इन शॉर्ट. ओके, कशा पद्धतीचे चित्र आपल्या मनामध्ये उभे राहतात त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ब्लेस्ड डॅमोझेल, जी की डांटे रसिटीने लिहिलेली पोएम आहे. 2 मार्क्ससाठी हे सुद्धा लक्षात राहू द्या. ओके, अँड ऑल द थिंग्स विच आर अंडरलाइन्ड ऑन दिस स्क्रीन, ओके, यू शुड रिमेंबर देम ऑल्सो. ओके, व्हॉट इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक? तर ते म्हणजे साऊंड अँड सेन्स. ओके, आपल्याला
व्हिज्युअल क्वालिटी तर पाहिलीच आपण. आता साऊंड आणि सेन्सची क्वालिटी सुद्धा यांच्या रायटिंगमध्ये कशी दिसून येते. तर तुम्हाला माहीत असेल की काही वेळेस एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सपोज भूक वगैरे लागलेली आहे किंवा भूक लागलेली जरी नसेल, ओके, पण अशा वेळेस जर एखाद्या व्यक्तीने चांगल्या पदार्थांची जर नावं तुमच्यासमोर घेतले, ओके, त्याच्यामधले जी क्वालिटी असते त्या पदार्थांमधली, खाण्याच्या पदार्थाची, ती क्वालिटी जर तुमच्यासमोर एक्सप्लेन केली किंवा तुमच्यासमोर सांगितली, ओके, तर काय होतं, ॲटोमॅटिकली वी फील टू हॅव इट, वी फील टू ईट इट, आपल्याला ते खावं वाटतं. म्हणजेच काय होतं, तर आपला जो सेन्स आहे टंगचा, जिभेचा, तो सेन्स जागृत होतो. ओके. कधी-कधी काही परफ्यूमचे नावं वगैरे घेतली जातात. ओके. काही फ्लॉवर्सची नावं घेतली जातात आणि त्यांचं परफ्यूम डिस्क्राईब केलं जाते. अशा वेळेस आपल्याला वाटतं, की आपण सुद्धा त्याचा परफ्यूम घेत आहोत. ओके. एखादा स्वयंपाक होत असताना जो परफ्यूम येतो, ओके, सेंट येतो. त्याचं नाव जर घेतलं, तर तो सुद्धा आपल्याला येत आहे अशा पद्धतीचा भास होतो. अशा पद्धतीचे सेन्स, ओके, आपल्याला यांच्या कविता वाचताना होतात आणि साउंड तर आहेच. जसं की लाइटनिंग आहे, थंडरिंग आहे, ओके, दरवाजाचं बँगिंग आहे, ओके, दरवाजा वाजणे किंवा ते नाईटच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस तुम्ही हॉरर मूव्हीज वगैरे जर पाहत असाल, तर तो दरवाजा उघडताना कसा आवाज करत आहे, ओके, वगैरे, वगैरे. हे जेव्हा शब्द आपण असे वाचतो, तर अशा वेळेस आपल्याला ते आवाज ऐकल्याचा भास होतो आपल्या मनामध्ये. जर आपण कॉन्सन्ट्रेशन करून एकाग्रतेने जर ती कविता वगैरे वाचत असेल तर. ओके. प्री-रेफ्लेक्ट पोएट्री अपील्स नॉट ओन्ली टू अवर आईज. ओके. ती फक्त आपल्या डोळ्यांनाच अपील करत नाही. तर कशा-कशाला अपील करते? डोळ्यांना म्हणजे फक्त चित्रच दिसत नाहीत आपल्याला, तर त्याचसोबत बट अल्सो टू अवर अदर सेन्सेस. आपले जे बाकीचे 4 सेन्स आहेत. आईज हा एक सेन्स झाला. ओके. बाकीचं टच, स्मेल, त्यानंतर टेस्ट वगैरे, वगैरे हे बाकीचे सेन्स झाले. ओके. ऐकणं वगैरे. तर त्या सेन्सला सुद्धा द पोएट्री ऑफ दीज पोएट्स अपील. त्यानंतर व्हाईल रीडिंग इट, ज्यावेळेस आपण त्यांची कविता वाचतो त्यावेळेस, वी कॅन लिसन टू व्हेरियस साऊंड्स. आपल्याला वेगवेगळे आवाज ऐकायला येतात. ओके. टेस्ट व्हेरियस फ्रुट्स. आपण असं वाटतं की वेगळ्या-वेगळ्या फ्रुट्सला टेस्ट करत आहोत. ओके. वेगळे-वेगळे आवाज ऐकत आहोत, वेगळे-वेगळे फ्रुट्स टेस्ट करत आहोत, कारण की त्यांच्यामध्ये तशा पद्धतीचं डिस्क्रिप्शनच आहे. ओके. जसं की एखादं फ्रूट आहे, त्या फ्रूटला प्रेस केलेलं आहे. प्रेस केल्याच्या नंतर त्याच्यामधून तो ज्यूस बाहेर येत आहे. तो ज्यूस कोणाच्या तरी तोंडावर पडत आहे आणि तो मग तो त्याला काय म्हणतो आपण, ड्रिंक करत आहे म्हणा वगैरे, वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या रायटिंगमधून आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. देन फील, टच ऑर कोल्ड ऑर हीट. ओके. कविता वाचताना मध्येच असं सांगतो की ते खूप थंड वातावरण आहे. हवेचा ते ब्रीज येत आहे, कोल्ड ब्रीज वगैरे, वगैरे, किंवा खूप भयानक हीट आहे. ओके. किंवा सायंकाळची वेळ आहे, तो एकटाच रस्त्याने चालत आहे आणि एकदम त्याला कोणीतरी टच केलेलं आहे. तर अशा पद्धतीचे टच वगैरे, हीट, कोल्ड वी कॅन फील वाचताना कविता. ओके. आणि त्याचबरोबर स्मेल स्वीट सेंट्स किंवा परफ्यूम्स. ओके. परफ्यूमचा सुद्धा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो व्हाईल रीडिंग दीज पोएम्स. नंतर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इट इज ख्रिस्टियाना रसेटीज पोएम गॉबलिन मार्केट. ओके. गॉबलिन मार्केट नावाची एक सुपर नॅचरल पोएम आहे. ओके. परत ऑफलाईन टाइम कधी भेटला तर तुम्हाला याची समरी सांगेल. तर त्याच्यामध्ये ह्या सगळे सेन्स तुम्हाला अनुभवायला मिळतील किंवा इंटरनेटवर तुम्ही समरी वाचू शकता. इट इज अवेलेबल. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय असू शकतं, तर दॅट इज मिडिव्हल आउटलुक. मिडिव्हल मीन्स मध्ययुगीन. ओके. मिडल एजेस किंवा मध्ययुगीन. आउटलुक मीन्स पाहण्याचा दृष्टिकोन किंवा त्याच्यामध्ये काय काय दिसून येतं तुम्हाला त्यांच्या कवितेमध्ये. तर ते मध्ययुगीन जे काही गोष्टी असतात, ऑल दोज थिंग्स यू कॅन फाइंड इन देअर पोएट्री. तर काय काय असतं मध्ययुगीनमध्ये, का असतं ते बघू. Pre-Raphaelite poets were influenced by the medieval ages and the medieval painters. ओके. Pre-Raphaelite poets हे मध्ययुगीन काळाने आणि मध्ययुगीन पेंटर्सने इन्फ्लुएन्स झालेले होते, प्रभावित झाले होते. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. ओके. मिडिव्हल एजमधलं त्यांना बरंचसं काही आवडत होतं. सो देअर पोएट्री प्रेझेंट्स द मिडिव्हल थिंग्स लाईक कोर्टली लव्ह, ब्रेव्हरी, मिथ्स, बिलीफ्स अँड मिडिव्हल लाईफस्टाईल. ओके. मध्ययुगीन काळामध्ये काय काय फेमस होतं, तर
कोर्टली लव वॉज फेमस. कोर्टली लव मीन्स दरबारातील प्रेम. दरबारातील प्रेम म्हणजे दरबारातील लोकांचं प्रेम नाही. ओके, तर दरबारातील प्रेम म्हणजे काय आहे, तर ते आहे एक सरदार असतो आणि त्याला दुसऱ्या राजाची किंवा सरदाराची मुलगी आवडलेली असते. ओके, दे फॉल इन लव्ह विथ इच अदर अँड व्हॉट हॅपन्स इन बिटवीन. त्या मुलीच्या वडिलाला आणि आईला एखादा डेमन येतो, राक्षस, सैतान. ओके, दॅट डेमन किडनॅप्स दॅट किंग और क्वीन और व्हॉट एव्हर दॅट मदर ऑन द फादर ऑफ दॅट गर्ल. ओके, त्या मुलीच्या आई वडिलाला किडनॅप केले जाते त्या डेमनने किंवा ड्रॅगनने किंवा एखाद्या डेव्हिलने. ओके, राक्षसाने. आणि दूर कुठेतरी एखाद्या याच्यामध्ये ठेवलेलं असतं, कैदेमध्ये. ठीक आहे. आणि मग तो ती हिरोकडे येते आणि त्या हिरोला म्हणते की प्लीज सेव्ह माय फादर अँड मदर. मग तो हिरो जातो, फाईट करतो. ओके, त्या ड्रॅगनला किंवा त्या सैतानला किंवा ज्या कोण राक्षस असतो त्याला मारतो. ओके, अँड सेव्हज दॅट फादर अँड मदर. आणि परत वापस त्या आई वडिलाला आल्याच्या नंतर त्या दोघांचं लव म्हणजे असतेच ऑलरेडी आणि मग त्यांचं लग्न होतं. ओके, एवढंच नाही तर आतमध्ये बऱ्याचशा डिफिकल्टीज येतात. काही दुसऱ्याही मुली येतात आणि त्याला सेड्यूस करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो कोणालाही बळी पडत नाही. ओके, तर अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. दॅट इज कॉल्ड कोर्टली लव. हे मेडिव्हल एजेसमध्ये फेमस होतं, ते पण यांच्या रायटिंगमध्ये तुम्हाला दिसून येतं. ब्रेव्हरी म्हणजे पराक्रम. ओके, तर असे पराक्रम ॲडव्हेंचर्स आर डिस्क्राइब्ड इन देअर पोएम्स. त्यानंतर मिथ्स. मध्ययुगीन काळामध्ये दंतकथा फार फेमस होत्या. कोणी कोणाला पाहिलेलं नसतं, राक्षस, भूत वगैरे, पण त्या काळामध्ये सांगायचे की आम्ही भूत पाहिलं, आम्ही राक्षस पाहिला, ओके, आम्ही देव पाहिला, आणि लोक भरोसा ठेवायचे. आणि मग अशा पद्धतीच्या मिथ्स वेअर फेमस. तर तशा मिथ्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. ओके, त्यानंतर बिलीफ्स. बिलीफ्स मीन्स श्रद्धा. ओके, श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा. तर बिलीफ्स सुद्धा ते तुम्हाला दिसून येतात की तुम्ही जर मनोभावे देवाची पूजा केली तर तुम्हाला ते जे पाहिजे ते मिळते वगैरे वगैरे वगैरे. ओके, आणि मिडिवल लाईफस्टाईल. मिडिवल लाईफस्टाईल मग ते राहणीमान कसं, त्यांची कॉस्ट्युम्स किंवा ड्रेसिंग्स कशी, प्रत्येकाकडे तलवार असणं वगैरे वगैरे. तर ते तशा पद्धतीची लाईफस्टाईल. ओके, सकाळी केव्हा उठायचं, सायंकाळी केव्हा झोपायचं, पार्ट्या कशा असायच्या, एकमेकांना मीटिंग्स कशा घ्यायच्या वगैरे वगैरे. एव्हरीथिंग वॉज डिस्क्राइब्ड in those poems as it was available in the medieval ages. Okay, Dante Rossetti's Blessed Damozel, William Morris's Earthly Paradise, किंवा Christiana Rossetti's Goblin Market. Okay, all these are the examples of this medieval outlook. ओके, कोणते हे सगळे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आहे लव्ह पोएट्री. ओके, हे काय मोठी गोष्ट नाही आहे. इन एव्हरी एज दिस काइंड ऑफ पोएट्री इज रिटन. फक्त तुम्हाला एक पॉईंट एक्स्ट्रा मिळावं म्हणून लिहिलं आहे. ऑलमोस्ट ऑल द पोएट्स ऑफ दिस ग्रुप रोट लव्ह पोएम्स. ओके, सगळ्यांनीच लिहिल्यात. दे वेर लिरिक्स ॲज वेल ॲज लॉंग पोएम्स. ओके, छोट्या छोट्या पोएम्स पण आहेत आणि लांब लांब 10-10, 15-15 पेजच्या सुद्धा पोएम्स आहेत. एसी स्विनबर्न्स द ट्रायम्फ ऑफ टाइम इज अ लव्ह पोएम. ओके, ही एक बेस्ट एक्झाम्पल आहे, ट्रायम्फ ऑफ टाइम. ओके, वेळेवर केलेली मात. तर हे सुद्धा तुम्ही पाहू शकता, म्हणजे लव्ह पोएट्रीचं एक्झाम्पल म्हणून काउंट करू शकता. देन देर इज किनशिप विथ रोमॅन्टिक लिटरेचर. रोमॅन्टिक लिटरेचर आपण शॉर्टमध्ये पाहिलं होतं. ओके, वर्ड्सवर्थ, कोलरीज, जॉन कीट्स, पी.बी. शैली. Okay, these four are famous for romantic poems or romantic literature. Kinship means साधर्म्य किंवा रिलेशन. ओके, तर या कवींचं रिलेशन कोणासोबत दिसून येते किंवा यांची रायटिंग कोणासारखी दिसून येते, तर रोमॅन्टिक पोएट्स सारखी दिसून येते. प्री-रॅफलाइट पोएट्स वेअर ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय रोमॅन्टिक रायटर्स. ओके, स्पेशली शैली आणि कीट्स या दोघांचं खूप मोठा प्रभाव आपल्याला या प्री रॅफलाइट पोएट्सवर, म्हणजे तो ख्रिश्चियाना रसेटी असेल, डांटे रसेटी असेल, स्विनबर्न असेल किंवा विल्यम मॉरिस असेल, यांच्यावर आपल्याला दिसून येतो. ओके, दे युज्ड थीम्स विच वेअर युज्ड बाय कोलरीज, स्कॉट, शैली, कीट्स एटसेट्रा. ओके, यांच्या रायटिंगमध्ये तुम्हाला जे काही रायटिंग दिसून येते, सुपर नॅचरल एलिमेंट्स वगैरे वगैरे, नेचर, ते ह्या गोष्टी, मिडिवल ॲटमॉस्फिअर, या गोष्टी आपल्याला या कवीच्या रायटिंगमध्ये दिसून येते, प्री रॅफलाइट्स कवीच्या. आणि हे अंडरलाईन केलेले कवी कोणते आहेत? कोलरीज, स्कॉट, शैली आणि कीट्स. तर हे
रोमॅन्टिक कवी आहेत. ओके, यांच्यामुळे कोण प्रभावित झालं होतं, कोण इन्फ्लुएन्स झालं होतं, तर प्री रॅफलेट पोएट इन्फ्लुएन्स झाले होते. ओके, कॉलरीज, स्कॉट, शैली, किट्स हे सगळे 1834च्या आधी मरण पावलेत. ओके, कॉलरीज 1834 मध्ये मरण पावला, किट्स 1821 मध्ये, शैली 1822 मध्ये, सगळे हे आधी मरण पावलेत. ठीक आहे. आणि हे मरण पावल्याच्या नंतर 1848च्या नंतरचा ग्रुप कोणता आहे, आपला प्री रॅफलेट पोएटचा ग्रुप आहे. ठीक आहे. तर इन अदर वर्ड्स देअर पोएट्री वॉज अ कंटिन्युएशन ऑफ रोमॅन्टिक लिटरेचर. ठीक आहे. तर दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे त्यांची पोएट्री काय होती, तर रोमॅन्टिक लिटरेचरचं कंटिन्युएशन होती. ठीक आहे. रोमॅन्टिक लिटरेचर कंटिन्यू केल्यासारखं एक प्रकारचं त्यांचं रायटिंग होती. आता लास्ट पॉइंट, दॅट इज फ्लेशली स्कूल ऑफ पोएट्री ऑर आर्ट फॉर आर्ट्स सेक. ओके, कलेसाठी कला हे एक प्रिन्सिपल आहे किंवा एक प्रोव्हर्ब आहे. म्हणजे तुम्ही एखादं चित्र काढत आहात, तर त्या चित्रापासून समाजाने काय बोध घ्यावा याचा विचार करायचा नाही. ओके, तर कशाचा विचार करायचा, तुमचं चित्र परफेक्ट वाटलं पाहिजे. ओके, इट शुड लाईक ॲज इट इज. डोंट थिंक ऑफ ऑदर्स, डोंट थिंक ऑफ सोसायटी, व्हॉट इट कुड थिंक ऑफ दिस आर्ट. ओके, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याचा विचार करायचा नाही. तुम्हाला कला समोर मांडायची आहे आणि ती कला परफेक्ट असली पाहिजे, हा विचार करणं म्हणजे आर्ट फॉर आर्ट्स सेक. आर्ट फॉर मॅन्स सेक नाही. आर्ट फॉर मॅन्स सेक म्हणजे मानवासाठी कला, म्हणजे माणूस चांगला बनावा म्हणून कला, तर तसं नाही. ओके, तर कलेसाठी कला असली पाहिजे, माणसासाठी म्हणून नाही. आणि फ्लेशली स्कूल ऑफ पोएट्रीचा अर्थ होतो सोल आणि फ्लेश या दोन गोष्टी आहेत. सोल मीन्स अध्यात्म, आत्मा. ओके, आणि फ्लेश मीन्स बॉडी. तर एक रेव्हरंट होऊन गेला, त्याला काय म्हणतो आपण, प्रिस्ट होऊन गेला, धर्मगुरू, ज्याचं नाव होतं रॉबर्ट बुकानन. आणि या धर्मगुरूने कंडेम केलं. कंडेम, CONDEMN, कंडेम करणं मीन्स टीका करणं, दोष देणे. यानं काय दोष दिला होता की प्री रॅफलाइट पोएट्री जी आहे, ही प्री रॅफलाइट पोएट्री अध्यात्माच्या गोष्टी करत नाही. तर ती कशाच्या गोष्टी करते किंवा कशाबद्दल लिखाण करते, तर बॉडीबद्दल लिखाण करते, बॉडीचं डिस्क्रिप्शन करते. ओके, ज्या गोष्टी अनवॉन्टेड आहेत किंवा फिजिकल आहेत, ओके, ज्याला तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सेक्स्युअल आहेत, ओके, सेन्स्युअस आहेत, ज्या की माणसामध्ये वाईट भावना तयार करतात, अशा पद्धतीचे बॉडीचं वर्णन यांच्या रायटिंगमधून दिसून येतं. ओके, असं कोण म्हणतं, रॉबर्ट बुकानन म्हणतो. आणि म्हणून तो म्हणतो की धिस पोएट्री इज फ्लेशी स्कूल ऑफ पोएट्री अँड नॉट प्री रॅफलेट स्कूल ऑफ पोएट्री. ओके, त्यांना तुम्ही व्हाईट पोएट्री म्हणून नाव द्या. ओके, याच्या ऑरमध्ये दुसरं तुम्ही म्हणू शकता की या कवींनी कलेसाठी कला पाहिली, लोक त्याच्यापासून काय घेतील, वाईट विचार त्याच्या मनात येतील का येत नाहीत याचा विचार त्यांनी केला नाही, म्हणून त्याला आर्ट्स फॉर आर्ट्स सेक असे म्हणू शकता. देन ही कॉल्ड इट फ्लेशली स्कूल ऑफ पोएट्री. ओके, कोणी म्हटलं, त्या रॉबर्ट बुकाननने म्हटलं. देन इट इज सो बिकॉज these poets have given more and unnecessary importance to body. ओके, शरीराला जास्त महत्व दिलं यांनी, म्हणून अशा पद्धतीचा प्रॉब्लेम तयार झाला. त्यानंतर सम ऑफ इन दिस वे प्री-रॅफलाइट ब्रदरहूड showed its existence in the mid-Victorian era. ओके, व्हिक्टोरियन एरा म्हणजे पिरियड, व्हिक्टोरियन पिरियडच्या मध्य काळात आपल्याला प्री रॅफलाइट ब्रदरहूड दिसतो, तो अस्तित्वात होता. 1848 मध्ये तो अस्तित्वात आला आणि लवकरच 1860च्या जवळपास तो काय झाला, प्री रॅफलाइट ब्रदरहूडचा ग्रुप हा निघून पण गेला. ओके, म्हणजे प्री रॅफलाइट ब्रदरहूड हा जास्त काळ जगला नाही. त्यानंतर हा ग्रुप बंद झाला, याच्यातले लोक मरण पावले आणि नंतर ते कधी एकत्र आले नाहीत. त्यांच्या मीटिंग्स ज्या होत होत्या त्या मीटिंग्स नंतर झाल्या नाहीत. ठीक आहे, दिस मुवमेंट डिड नॉट लिव्ह लॉंग, जास्त दिवस ती मुवमेंट चालली नाही.